ऐश्वर्या कुठे होतीस तू? किती वेळ? एक अर्जंट काम होतं ते करत होते. ते याच्यापेक्षा अर्जंट काम काय आहे तुला? होईल आता आले ना मी. रिलॅक्स. मी तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. पण माफ करा, आपल्या आजच्या चीफ गेस्ट काही कारणाने येऊ शकले नाही. त्यामुळे संस्थेचे भारतातले प्रतिनिधी मुकेश सिंग यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल. पण त्याआधी आपण सर्व सारंग भेंदळे सरांचा विजेत्या कॅम्पेनचा एक एव्ही पाहूया. नमस्कार, मी सारंग भेंदळे रूपम मॉडेल हंट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वर्षानुवर्ष चालत आलेल्या सौंदर्याच्या व्याख्या बदलून नितळ सौंदर्याची नवीन ओळख पटवून देण्यासाठी आम्ही स्पर्धा आयोजित केली एका नवीन पद्धतीने. हे स्वराज्य व्हावं ही इच्छा श्रींच्या मनात पेरणाऱ्या त्या राजमाता मला सुंदर वाटतात. ह्या सगळ्या सुंदर वाटतात कारण मुळातच ह्यांचं मन सुंदर आहे. आणि अशा या मनाने सुंदर असलेल्या माणसांना आज ही सावली आदराचा सलाम करते. आणि या स्पर्धेची विजेती आहे सावली सारंग भेंदळे. मी आता सारंग सरांना स्टेजवर येऊन 2 शब्द बोलण्याची विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्या आयोजकांचे मनापासून आभार. हा पुरस्कार माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. आमच्या कंपनीने नेहमीच लोकांपर्यंत नवीन प्रोडक्ट्स पोचवले, तसंच नवीन खऱ्या सौंदर्याच्या व्याख्या लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. आणि यात माझी साथ दिली माझ्या आईवडिलांनी, माझ्या टीम मेंबर्सनी आणि ऑफकोर्स सावलीने, माझी बायको नेहमी माझ्या मागे खंबीरपणे उभी असते. सावली, थँक्यू. सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार. आता आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलो आहोत तो पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मुकेश सिंग यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. थांबा. सावली, तुझ्या सौभाग्यावर संकट येणार अगदी चोर पावलाने. मिस शिवानी कारखानीस, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. शेवटी शिवानी कारखानीस आल्या. Ten time winner of the same award. Give her a big round of applause.
Good evening, ladies and gentlemen. First of all, I would like to apologize from my team for the miscommunication. Actually, माझ्या PA कडून चुकून असा निरोप दिला गेला की मी इथे नाही येऊ शकत, but that's not possible. कारण हा अवॉर्ड मिळणं ही जितकी मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ना, तेवढीच हा अवॉर्ड देणं ही सुद्धा माझ्यासाठी मोठीच गोष्ट आहे. आणि असंही गेली 10 वर्ष मी हा अवॉर्ड मिळवते. सो आय थिंक आता दुसऱ्या कोणाला तरी हा मिळवण्याची संधी द्यायला हवी. 11व्या वर्षी सुद्धा हा अवॉर्ड माझ्याच हातात येणार. आय मीन माझ्याच हस्ते मी हा अवॉर्ड मिस्टर सारंग मेहेंदळे यांना देणार. So, can we have the trophy, please? Which I have held for last 10 years. Congratulations. थँक्यू. ऐकलंय खूप तुमच्याबद्दल. शिवानी कारखान्यापासून काहीच लपून राहत नाही. माझी नजर आहे तुमच्यावर असं समजावं तर. एनिवे, मग कसं वाटतंय हा अवॉर्ड जिंकल्यावर? ऑफकोर्स छान वाटतं. मगाशीच मी माझ्या भावना व्यक्त केल्या सगळ्यांसमोर, पण तुमच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतोय याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. कॉस्मॅटिक इंडस्ट्रीमध्ये रोज पेटल ही कंपनी खरंच वरच्या स्तरावर आहे आणि त्यामागे सगळ्यात जास्त मेहनत जी आहे तर ती शिवानी मॅडमची आहे. मेहनत, कल्पकता आणि प्रोडक्टची क्वालिटी ह्या 3 तत्वांवर त्यांची कंपनी चालते. आमची कंपनी सुद्धा याच 3 तत्वांवर चालते. म्हणून कदाचित हा अवॉर्ड मी आज घेऊन चाललोय ही पावती असेल माझी, आमची. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही नजर ठेवून आहात माझ्यावर. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या कंपनीला आणि तुम्हाला मी जाणून आहे. ते म्हणतात ना, कीप फ्रेंड क्लोज बट कीप एनिमी क्लोजर. मिस्टर मेहेंदळे, यू ब्रोक माय हार्ट. तुम्ही एनिमी म्हणालात मला? नाही नाही मॅडम, मी तुम्हाला एनिमी नाही म्हणालो. जस्ट ही एक म्हण आहे बस. तुमच्या बाबतीत रिस्पेक्ट होता, आहे आणि राहील. ह्याचा बदला घ्यायला आले होते, पण आता विचार बदललाय. आता ह्याला संपवायचं नाही, आता ह्याला मिळवायचं, आपलं करायचं. कसला विचार करताय? तुमचं. आय मीन हे एवढं यश मिळून सुद्धा यू आर व्हेरी हंबल.
खरं तर या सगळ्याचं श्रेय माझ्या आईवडिलांना जाईल, माझ्या कुटुंबाला जाता आणि कंपनीची शिलेदार माझी बायको. तिने खूप माझी साथ दिली आहे. तिला वर बोलवू प्लीज? सावली वर. सावली ये. सावली वहिनी, सावली वहिनी, सावली वहिनी, सावली वहिनी, सावली वहिनी. Congrats. ही मुलगी सारंगची बायको आहे तर ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी बेटर आहे. ब्रदर, आय एम द बेस्ट. हिला तर सहज बाजूला करता येईल. आज मी तुमच्या समोर आमच्या कंपनीचं एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे, सनस्क्रीन. आणि त्या सनस्क्रीनचं नाव आहे सावली. सूर्याच्या किरणांपासून वाचवणारी आणि शीतलता देणारी सावली. सनस्क्रीनला याच्यापेक्षा योग्य नाव काय असेल? हॅलो. 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 हॅलो.
हॅलो. कोण आहे? ईश्वरी आता बोललेली घरात कोणी नाही. कोण आहे बाहेर? अहो, तिलोत्तमा मॅडम आणि बाबा कुठे दिसत नाहीये. घरी गेलेत ते. हां, नीलदा गेल्या सोडायला, पण तो येणार आहे परत. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्यांना राग आला असेल मी स्टेजवर आले होते म्हणून. मी तुम्हाला बोलले होते ना. बरोबर आहे तुझं. सारंग, ॲक्च्युली तू जो नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलाय म्हणजे आपलं सनस्क्रीन, त्याचं नाव तू सावली असं देशील हे मॉमना एक्सपेक्टेड नसणार आहे आणि बहुतेक तेच त्यांना आवडलं नाही म्हणून गेल्या घरी. सावली असं काही नाही. हे बघ, तिला ना अशा पार्ट्या नाही आवडत, नाहीच रमत ती अशा पार्ट्यांमध्ये, म्हणून ती गेली असेल. आणि तू म्हणतेस तसं जर असतं तर ती आलीच नसती. बरं, तुला स्टेजवर बघून तेव्हाच निघून गेली असते, शेवटपर्यंत का थांबली असती? कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? हं? हं? कोण आहे? कोण आहे तिकडे? तारक घरी कशी काय? कोण आहे? कोण आहे? ओ सो तूही रूपम कॉस्मेटिक्समध्ये चांगल्या पोझिशनवर आहेस तर. गॅट टू नो. येस, आपल्यात टॅलेंट आहे, मग ते वाया का घालवायचं? एम आय राईट? ऑफकोर्स. एक गोष्ट सांगू का, बायकांना ना खूप मोठ्या पोझिशनवर बघायला असं नाही आवडत लोकांना. खरं आहे, पण मला जे हवं मी ते मिळवतेच. इम्प्रेस्ड. कामाची असत. चांगलं जुळेल आपलं. मला अशी ॲम्बिशियस माणसं आवडतात. मलाही. आणि का असू नये ॲम्बिशियस? आफ्टर ऑल एकच लाईफ आहे. असं प्रेशरमध्ये दबून दबून राहिलो तर घर कोंबडी होईल ना आपली. आता माझ्या या जाऊलाच बघा. जाऊ कोण? सारंगची बायको. आता तिच्याकडे बघून वाटतं का की ही सारंग मेहंदळेची बायको आहे म्हणून? ॲक्च्युली बट आय वंडर तिलोत्तमा मॅमनी कशी काय परमिशन दिली या लग्नाला? इट्स अ लॉंग स्टोरी.
नेक्स्ट टाइम कधीतरी भेटू आणि निवांत बोलू. च आता काय ओळख झालीच आहे. भेटही होत राहील बिझनेस निमित्त. होईल ना? येस. गुड. सो आता तू जाऊ तुझी एक जाऊ सावली तिच्याबद्दल सांगितलंस. अजून कोण कोण असतं घरी? आता घरात मोठी जाऊ आहे अमृता, तिचा नवरा राजकुमार, मी ऐश्वर्या मेहंदळे, माझा नवरा नील मेहंदळे आणि एक छोटा दीर आहे, नाही म्हणजे सारंग, आणि त्याच्या बायकोला तर तू आता भेटलीस. आणि सोहम आहे. सोहमचं नुकतंच लग्न झालंय. त्याची बायको तारा, ती सिंगर आहे. तारा वजे. ॲब्सोल्युटली राईट. करेक्ट गेस. ओ सो रूपम कॉस्मेटिक्स आता म्युझिक इंडस्ट्रीत पण एंटर होणार आहे की काय? ॲक्च्युली युअर राईट. सोहमची तशी आयडिया आहे, पण सोहम घरात सगळ्यात लहान आहे आणि त्याला वर्क एक्सपिरियन्स काही नाही आहे. त्यामुळे त्याची ही आयडिया कितपत वर्कआउट होईल डोंट नो. टेल मी मोर अबाउट सारंग. आय मीन त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सारंग इज व्हेरी जेन्युइन, प्रामाणिक आहे, मेहनती आहे, फोकस्ड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम आहे. सावली माझ्यासमोर ते काय टिकणार आहे? अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. हा ना, अशी पार्टी थोडी सारखी सारखी होणार आहे. थांबूया ना थोडा वेळ, एन्जॉय करूया. हा. सावली, थोडा वेळ आपल्याला थांबावं लागेल इथे. हां, जाऊयात आपण. आणि तू काळजी नको करू. डोक्यात जे चालू आहे थांबव. तसं काही होणार नाही आहे, तसं काही नाही आहे. ठीक आहे, मी आहे ना. कोण आहे? कोण आहे? माझा फोन. नीलला फोनला बघ कुठे पोहोचला तो. ऐका ना, मला खरंच कंटाळा आलाय, आपण जाऊयात ना. हे इफ आय एम नॉट रॉंग तुझी एक म्युझिक कंपनी आहे राईट? हां, म्हणजे अजून एस्टॅब्लिश नाही झाली आहे, पण काम सुरू आहे. दॅट्स नाईस. ॲक्च्युली माझे काही फ्युचर प्लॅन्स आहेत, तुझ्याशी बोलायचं होतं. इफ आय मे. ऑफकोर्स, इट विल बी माय प्लेजर. ग्रेट. वेल ॲक्च्युली मी युरोपमध्ये माझा ब्रँड लॉन्च करायचा विचार करते. सो मला असं कोणीतरी हवं आहे जे तिथल्या लोकल म्युझिकचा अभ्यास करेल आणि माझ्या ॲडसाठी तसं कंपोजिशन करून देईल. आय वॉज जस्ट वंडरिंग इफ यू वुड बी इंटरेस्टेड.
म्हणजे दॅट्स अ ग्रेट ऑफर. थँक्स. आय कॉल यू. भेटून बोलू. चला मग, यू गाईज कॅरी ऑन. ग्लॅड टू कनेक्ट. आय टेक अ लीव्ह नाव. शुअर. बाय. या बात आहे अभिनंदन. ही शिवानी इतका का इंटरेस्ट घेते मेहंदळे फॅमिलीमध्ये? राजकुमार दादा, काय ते काय ते? ते राजकुमार, तू तू काय करतोस घरात? नील थांब जरा. हाय, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करायला पुन्हा आले. ॲक्च्युली सारंग, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोलूयात ना. जरा बाजूला येतोस का? हां. सावली ये. बोला. काय नाही, मला जाणून घ्यायचं होतं की तुमच्या सनस्क्रीनमध्ये असं काय स्पेशल आहे? ॲक्च्युली विशेष म्हणजे काय, आपल्याकडचं जे प्रॉडक्ट आहे ना, ते प्रॉडक्ट भारतातल्या लोकांसाठी सुटेबल नाही आहे. म्हणजे ते बाहेरच्या देशातल्या लोकांसाठी त्यांच्या स्किनला जे सुटेबल असेल तसं ते बनवलेलं आहे. आपल्या लोकांचा कोणीही विचार केलेला नाही आहे. सो मी असे काही फॉर्म्युलाज बनवलेत, त्यामुळे ते प्रॉडक्ट आपल्या लोकांना सुटेबल असेल. दॅट्स डीप. ग्रासरूट लेवलला जाऊन विचार करतोस. आय एम इम्प्रेस्ड. आपण अदरवाईज जरी रायव्हलरी असलो तरी एकत्र जर काम केलं तर जिंकू शकू. आय मीन, एक ग्लोबल ब्रँड तयार होऊ शकतो आपल्यामुळे. मला आवडेल जोडीने काम करायला. सावली, पाहिले तुझे रील मी. चांगलं बोललीस. थँक्यू. तिने आता जी सौंदर्याची व्याख्या मांडली ना लोकांसमोर, तीच आमची टॅगलाईन आहे, तुमच्या अंतर्मनाच्या सौंदर्यासाठी. रिअली? या. ओह, नाही, तिची व्याख्या चांगलीच असेल, नो ऑफेन्स, बट कॅन आय बी ऑनेस्ट हिअर? प्लीज. मला वाटतं आपण बिझनेसमॅन आहोत नाही का, सो आपण प्युअर बिझनेस केला पाहिजे. हे कोणाला सुधारण्याचे कामं वगैरे आपण करू नयेत. बिसाइड्स मला तर फुकटात सोशल वर्क करायला आवडतच नाही. कस्टमर्सना जे हवं आहे, जे पटतंय
तेच द्यायला हवं नाही का? नील दादा हो. हां हां बोल दादा. काय झालं? सारंग दादाला सांगावं लागेल. चल. दादा लगेच निघावं लागेल. राजकुमार दादानी गडबड केली तिकडे. सॉरी, पण मला जरा निघावं लागेल. ओह शो. आपण बोलू नंतर. चल सावली. हे एक कॅरेक्टर राहिलंय समजून घ्यायचं. राजकुमार कोण आहे? लवकरच त्याची पण माहिती काढावी लागेल. राजकुमार काय सगळं अजून काय करायचं शिल्लक ठेवलेस तू राजकुमार? आई आई अजूनही तुला मला आई म्हणावं असं वाटतंय राजकुमार? हा खूप कौतुक वाटतंय मला तुझं. तुला लाज नाही वाटली? हे तुझं घर आहे ना, स्वतःच्या घरात चोरी करतोस तू, लाज नाही वाटली तुला? खरंच खरंच माझं घर आहे हे? कुठलं घर हे? हे माझं घर आहे आई. तूच तर मला या घरातनं बाहेर काढलास ना, आठवत नाही तुला? याच्या अपराधाची शिक्षा याला मिळायलाच हवी. माझं तोंडही बघायचं नव्हतं ना तुला. कारण तू कामच तसं केलं होतंस, तोंड न बघण्यासारखं. झाली चूक माझ्याकडनं. अगं माणूस आहे मी. एवढीशी चूक झाली तर तुम्हाला घराच्या बाहेर काढलं, मला माफ नाही केलंस. कारण तुझा ना इगो खूप महत्वाचा आहे तुझ्यासाठी. राजकुमार शट अप. स्वतः चूक करून दोष आमच्यावर टाकतोयस? अरे घरचा मोठा मुलगा ना तू, मग आपली संपत्ती जपायची, वाढवायची का चोरी करायची? आत्ता तुम्हाला साक्षात्कार झाला की या घराचा मोठा मुलगा आहे मी. इथे रडून सगळ्यांची माफी मागितली तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत. कधीच बोलला नाहीत ना बाबा माझ्या बाजूने. काय नाही, या सगळ्याला जबाबदार तुम्ही पण आहात. तुम्ही, ही माझी आई, तुम्ही सगळे जबाबदार आहात या माझ्या परिस्थितीला. अच्छा, आम्ही जबाबदार आहोत? हो तुम्ही. तुमच्यामुळे ही अवस्था झाली आहे माझी. तुम्हाला कळतच नाहीये ना ते अजून की तुम्ही काय केलं. मी एकटा दोषी नाहीये या सगळ्यासाठी. या माझ्या अवस्थेची जबाबदारी एकदा तरी घ्या स्वतःवर. हे बरं आहे, स्वतःच्या चुकीची, स्वतःच्या नाकर्तेपणाची जबाबदारी दुसऱ्यांवरती ढकलून पार. हा खरंच लाज वाटते मला तुझी. हे मी नाही शिकवले तुला. हे माझे, तुझ्या वडिलांचे, या घराण्याचे संस्कार नाही आहेत राजकुमार. आतापर्यंत मी गप्प बसले. माझ्या पोटचं पोर आहेस तू. मी आई आहे तुझी, तू माझा सख्खा मुलगा आहेस म्हणून मी गप्प बसले. पण नाही, खूप बदललायस तू राजकुमार आणि माझ्यापासून खूप लांब निघून गेलायस. मी नाही आता गप्प बसणार. नील, पोलिसांना फोन कर. याला याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. रीतसर कंप्लेंट नोंदव याच्या विरोधात. काय आहे सगळं? राजकुमार दादा घरात चोरी करून पळून जात होता. लाज वाटते मला तुमची.
शी. अरे मॉम, कशाला आपण बोलून वेळ घालवतोय? देवयाना पोलिसांच्या ताब्यात घेऊन जातील याला, काय व्हायचं ते होऊ द्यायचं. दादा, स्वतःच्याच घरात चोरी करायची काय गरज होती? पैशाची गरज असते सारंग. मालेगाव स्टेडियमच्या ना बाहेर एक फुटपाथ आहे, त्याच्यावर झोपतोय मी. आता राहिलायच का कधी? 2 आठवडे झाले झोपलो तिकडे. 500 रुपये लागतात तिथे झोपायला सुद्धा. कधी अनुभवलेस? पोटात जेव्हा अन्नाचा दाणा नसतो ना, तेव्हा काय होते अवस्था? कधी अनुभवलेस का? हे गुबगुबीत गादीवर बसून आईच्या कुशीमध्ये राहिल्यानंतर हे सगळं बोलताना खूप सोपं होतं. आपल्याच घरात चोरी करताना काही वाटत नाही का? एकदा तिच्या पदराकडनं बाहेर येऊन बघ. एकदा तरी आलास का रे मोठ्या भावाला भेटायला? मला विचारतोय. जाऊ दे रे, सोड. ज्यांचा दोष आहे ते एक्सेप्ट करायला तयार नाहीये. तुला काय समजवू मी? सोड. सर, तू मध्ये पडायचं नाहीये सर. माझं ठरलंय, मी याला पोलिसात देते. तिलोत्तमा, माझा पाठिंबा आहे तुला. अमृता, तुझं काय मत आहे? आई जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. मला पण आईचा निर्णय मान्य आहे.